आपण ज्यावेळेस बांधकाम करतो, बांधकाम करताना आपल्याला वॉल लेआउट जो असतो म्हणजे वॉल लेआउट तयार करायचा असतो, वॉल लेआउट आपल्याला रेफर करायचा असतो. मग तो जो वॉल लेआउट असणार तो वॉल लेआउट कसा बनलेला आहे, कुठल्या थिकनेसचा बनलेला आहे, काय बनलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला लक्ष द्यायचं असतं. मग जी काय वॉल बनलेली आहे लक्षात ठेवा, जे काय तुमचं आर्किटेक्चर लेआउट आहे त्यामध्ये जी काय वॉलची थिकनेस दिलेली आहे, XYZ थिकनेस दिली असेल, तुम्हाला 230 दिलेली आहे म्हणजे 9 इंच थिकनेस दिली वॉलची, किंवा 150 दिलेली आहे, किंवा तुम्हाला 100 mm ची थिकनेस दिली आहे, तुम्हाला 3 थिकनेस दिलेल्या मिळतील. तिघांपैकी आपण काय करतो, थिकनेस यूज करून बांधकाम करायला चालू करतो. म्हणजे जे काय दिलेलं आहे आर्किटेक्चर प्लॅनमध्ये आपण त्याला प्रोसीड करतो. लक्षात ठेवा, बांधकाम समजून घेण्याच्या अगोदर म्हणजे विटेला समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. म्हणजे जो कुठला आपला ब्रिक वॉल असणार आहे, लक्षात ठेवा ब्रिक वॉल जी बनलेली ती ब्रिक बॉन्ड पासून बनलेली. मग टाइप्स ऑफ बॉन्ड आहेत आपल्याला, जे मेजरली यूज केले जातात ते टाइप्स ऑफ बॉन्ड आपल्याला बघायचे आहेत. मग हे टाइप्स ऑफ बॉन्ड आपण बघणार आहोत, पण लक्षात ठेवा त्यामध्ये काय असतं, टाइप्स ऑफ बॉन्ड समजून घेण्यासाठी, ती ब्रिक वॉल जी आहे ती समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर काय समजून घेणं गरजेचं आहे, तर ब्रिक समजून घेणं गरजेचं आहे, वीट समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, वीट समजून घेतली तर बांधकाम करायला सोयीस्कर जाणार आहे. विटेवरती उभा राहिलेला समजून घेतलं तर आयुष्य सुंदर होणार आहे. दोन्ही गोष्टी. आता विटेवरती कोण उभा राहिले तुम्हाला सांगायची आवश्यकता नाहीये, तर समजून घेऊया आपण जी ब्रिक असते ती. आता बघा लक्षात ठेवा, मार्केटमध्ये तुम्हाला टाइप्स ऑफ ब्रिक्स अवेलेबल आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात लोकांना माहित असलेली जी ब्रिक आहे, म्हणजे लोकांची रिक्वायरमेंट असते की आम्हाला लाल मातीच्या विटापासून बनलेलंच घर पाहिजे. म्हणजे जी काय रेड ब्रिक म्हणतो आपण त्याला, डन ब्रिक म्हणतो आपण, रेड ब्रिक, ती लाल मातीची वीट जी असणार आहे तिची जास्त डिमांड आहे जुन्या लोकांमध्ये. नवीन लोकांना तर काय माहितीच नसते जास्त करून, जो काय फ्लॅट आला त्यांच्या नशिबाला ते घेतात. पण जर स्वतःचा बंगलो बांधायचा आहे किंवा स्वतःची बिल्डिंग बांधायची असेल, स्वतःचं स्ट्रक्चर बांधायचं असेल, तर लोक काय करतात, प्रिफर करतात लाल मातीची वीट. त्याची हाय डिमांड आहे लक्षात ठेवा, जरी आता ते ओल्ड झाली असली तरी. आणि तुम्हाला सिपोरिस ब्लॉक आले तर आपण AAC ब्लॉक म्हणतो, ऑटोक्लेव्ह एरेटेड कॉन्क्रीट ब्लॉक. तर लक्षात ठेवा, हे जे काय तुमचे AAC ब्लॉक आहेत त्या AAC ब्लॉकचे जे काही साईजेस असतात त्या तुम्हाला तिन्ही थिकनेसमध्ये मिळतील. त्या तुम्हाला 4 इंचमध्ये पण मिळतील, म्हणजे 100 mm मध्ये पण मिळतील, 150 mm 6 इंचमध्ये पण मिळतील, आणि त्याच तुम्हाला 230 म्हणजे 9 इंचमध्ये पण अवेलेबल आहेत. ते MM मध्ये ॲक्युरेट आहेत लक्षात ठेवा. पण जे काय काम केलं जुन्या काळामध्ये ते काय करायचे, लाल मातीच्या विटामध्ये करायचे. मग लाल मातीची वीट आज पण अवेलेबल आहे तुम्हाला, तेव्हा पण अवेलेबल होती. मग ही लाल मातीची वीट जी आहे ती 2 साईजमध्ये अवेलेबल आहे. पहिले वीट समजून घेऊया, त्यासाठी बोललो तुम्हाला की 2 ज्या विटाच्या साईज आहेत त्या तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. तो 2 साईजेस आहेत विटाच्या, थिकनेस वरून थोडंसं समजून घ्या. बघा, ही छोटी वीट दिसेल तुम्हाला, ही मोठी वीट दिसणार आहे. आता यामध्ये बघितलं तुम्ही तर ही तुम्हाला 4 इंच थिकनेसची म्हणजे 4 इंच साईजची ब्रिक आहे, आणि ही जी आहे ही आहे आपली 6 इंच थिकनेसची ब्रिक. म्हणजे 2 विटांच्या साईजेस लक्षात ठेवा. 2 साईजेस कुठल्या कुठल्या आहेत, एक आहे तुमची 4 इंच साईज आणि दुसरी आहे तुमची 6 इंच साईज. मग त्याला 100 mm ची थिकनेस आणि दुसरी जी आहे 150 mm ची थिकनेस. 2 विटा लक्षात ठेवा. ही रेग्युलर ब्रिक झाली, ही जी आहे ती रेग्युलर ब्रिक झाली, आणि ही जी आहे ती आता नवीन मॉडर्न तयार केलेली म्हणजे थिकनेसनुसार तयार केलेली, त्याला ठोकळा वीट पण म्हणतात. म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही जर फिरलात गेलात तर तुम्हाला कळून जाईल की ठोकळा वीट म्हणलं तर 6 इंची वीट झाली, लाल मातीची वीट. तर ब्रिक समजून घ्यायचे. साईजेस काय आल्या तुम्हाला, 4 इंची वीट एक अवेलेबल आहे म्हणतात मार्केटमध्ये, बोलताना एक बोलते 6 इंच एक वीट अवेलेबल आहे. आता त्यांची हाईट, चला हाईट ह्याची असणार आहे 4 इंच, आणि ह्या विटेची लांबी जी असणार आहे ती असणार आहे 9 इंच. बघा, आपण इंचामध्ये समजून घेतोय, MM मध्ये पण सांगणार आहे तुम्हाला, काही काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. आपण क्वांटिटी सर्विंग करताना ह्याला एकदम डिटेलमध्येच बघतो सगळ्या गोष्टी. तर बघा, हाईट ह्याची पण 4 इंच आहे, या विटेची पण 4 इंच हाईट आहे. त्यानंतर ह्याची पण लेंथ 9 इंच आहे, याची पण इंच जे काही थिकनेस आहे, जे काही लेंथ आहे थोडी ती पण 9 इंच आहे. फक्त साईज कुठल्या मॅटर करतात, ह्याच्या दोघांच्या थिकनेस जे आहेत वॉलच्या. मग 4 इंच आणि 6 इंच लक्षात ठेवा. ह्या 2 विटा ज्या आहेत ते मार्केटमध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत. आता याच्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे, याच्यावरनं समजून घ्यायचं वॉलची थिकनेस जी असणार आहे, आणि वॉलचे जे काही ब्रिक बॉन्ड म्हणजे जे काही टाईप ऑफ बॉन्ड आहेत आपले वेगवेगळे ब्रिक बॉन्ड, ते पण आपल्याला समजून घ्यायचे आहेत. बघा, आता ही विट आहे, ह्या विटेला जर मी असं उभा करून ठेवलं, विट उभा केलेली आहे, खालचा एक पायाचा भाग असणार आहे, वरचा एक डोक्याचा भाग असणार आहे, खालचा एक पायाचा भाग असणार आहे, वरचा एक डोक्याचा भाग असणार आहे. मग उभा केली विट, जर आता मी उभा आहे तर माझा वरचा भाग काय, हा डोकं आहे, हेड आहे, हेड. खाली लेग्स आहेत, लेगला सोडून देतो मी आता, लेग्सला ग्राह्य धरत नाही. डोक्याचा भाग हेड भाग आहे, कुठला भाग आहे, हेड भाग आहे. मी विटेला उभा केलंय, अशी विट उभा करा किंवा परत ती उलटी उभा करा, म्हणजे कुठला पण वरचा भाग येणार आहे तो काय असणार आहे, हेड पोर्शन असणार आहे. कुठला पोर्शन असणार आहे, हेड पोर्शन असणार आहे. त्यामुळे ह्याला म्हणतो आपण हेडर. मग ही जी साईड असणार आहे तुमची काय असणार आहे, विटेची
आपण त्याला म्हणतो हेडर. विट लांब आहे, स्ट्रेच केली, लांब केली म्हणून ती स्ट्रेचर, स्ट्रेच केली, लांब केली म्हणून ती काय झाली स्ट्रेचर. म्हणून ही जी काय लॉंग साइड असते त्याची तिला म्हणतो आपण स्ट्रेचर. बघा विटेचे दोन महत्वाचे कंपोनेंट. एक साइड जी आहे तिला हेडर साइड म्हणतो आपण, दुसरी साइड आहे तिला आपण स्ट्रेचर म्हणतो. हा असणार आहे तुमचा फ्रॉग तुमचा नाही विटेचा. मग फ्रॉग म्हणजे काय, त्याला लक्षात ठेवा बॉन्डिंग पर्पज साठी दिलेला आहे. एक खड्डा दिलेला असतो, कंपन्यांचे नाव आपल्याला असं ABC असं समजा इथे दिलेले AP अमोल पराड ब्रिक. लक्षात ठेवा जे काही कंपन्या असतात त्यांच्या कंपनीचं इनिशियल करून ते काय करतात मोल्ड तयार करतात. साचा तयार केलेला मोल्ड तयार केलेला आहे आणि त्यामुळे ते मोल्डचं कंपनीचं नाव काय होतं तिथं छापण्याचं काम चालू असतं त्यांचं. पण ऍक्च्युली पर्पज ह्याचा काय तर बॉन्डिंगसाठी. ज्यावेळेस तुम्ही जॉईंट्स तयार करणार, ब्रिक बॉन्ड तयार करणार म्हणजे वॉल तयार करणार, त्यावेळेस जे काय मॉर्टर प्लेस करणार आहे ते मॉर्टर लेअरवरचं आणि त्या खड्ड्यामधलं म्हणजे ह्या जी काय फ्रॉग आहे त्या फ्रॉग मधलं बॉन्डिंगचं काम करतं, त्या वॉलला स्ट्रेन देण्याचं काम करतं आणि एकत्र पकडण्याचं काम करतं. मग हे झालं तुमचा विटेचं. आपण विटेला समजून घेतलं. मग बघा ही पण हेडर साइड आहे आणि ही पण स्ट्रेचर साइड आहे. तर दोन साइड तुमच्या महत्वाच्या आहे, एक आहे हेडर आणि एक आहे स्ट्रेचर. आणि तिसरा महत्वाचा असणार आहे फ्रॉगचा कंपोनेंट. पण तुम्हाला जे काय बॉन्ड समजून घ्यायचे, टाइप ऑफ बॉन्ड म्हणतो आपण त्याला, ब्रिक बॉन्ड म्हणतो, ते समजून घ्यायचे. म्हणजे कुठली वॉल आहे ते समजून घ्यायचे. तर विटेला पहिले समजून घ्यायचंय आपण, विट बेसिक समजून घेतली. आता बघा तुम्ही म्हणाल की सर एकदम ॲक्युरेट साइजेस अवेलेबल आहेत का, तर एकदम ॲक्युरेट साइजेस अवेलेबल नसतात. काय ही लाल मातीची वीट आहे. मग लाल मातीची वीट जी आहे लक्षात ठेवा मातीपासून बनलेली आहे. मग मोल्ड असणार आहे, साचा असणार आहे, त्या साच्यामध्ये ती माती टाकणार आहे, त्यामध्ये चिखल टाकण्यात येणार आहे. मग 4 इंच साईजचा वेगळा आहे, 6 इंच साईजचा वेगळा मोल्ड आहे. तुम्हाला 2 डायमेन्शन तर सारखी दिसेल, हाईट आणि जी काय लेंथ आहे ती सारखी दिसेल. फक्त फरक कुठला असणार आहे तर फरक पडणार आहे आपल्या त्या थिकनेसचा, त्या ब्रिकची जी काय विड्थ आहे त्या विड्थचा. मग 4 इंची आणि 6 इंच. चला आता त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की ह्या ज्या साईजेस आहेत त्या परफेक्टली अवेलेबल आहेत का. तर लक्षात ठेवा ह्या साईजेस तुम्हाला मार्केटमध्ये परफेक्टली अवेलेबल भेटणार नाही. स्टँडर्ड डायमेन्शन आपण लिहून घेतले, काय केले ते ह्याला आपण स्टँडर्ड डायमेन्शन म्हणतो. मग हे स्टँडर्ड डायमेन्शन लिहून घेतले, आपण स्टँडर्ड डायमेन्शन समजून घेतले. पण ही स्टँडर्ड डायमेन्शन ॲट ॲक्च्युअल प्रत्येक विटामध्ये तुम्हाला भेटतीलच असं नाही. एखादी विट आहे तुम्हाला भेटू शकते 4 इंच साईजची, पण दुसरी भेटणार तुम्हाला 4.25 इंच, तिसरी भेटणार तुम्हाला 4.25 इंच. म्हणजे कमी जास्त कुठली 3.5 इंच पण भेटेल तुम्हाला थिकनेसला. कमी जास्त थिकनेस त्याची काय होणार व्हॅरी होणार. सेम टू सेम हाईट पण थिकनेस म्हणजे हाईट जी असणार ती पण हाईट पण व्हेरिएबल असणार आणि जी काय त्याची लेंथ दिली त्या विटची ती पण काय असणार आहे व्हेरिएबल असणार आहे. म्हणजे ह्या तिन्ही डायमेन्शन जे आहेत त्याची लेंथ, ब्रेथ आणि विड्थ म्हणजे किंवा लेंथ, हाईट आणि विड्थ ह्या तिन्ही पण डायमेन्शन जे आहेत ते काय असणार आहेत ते स्टँडर्ड आपण लिहिताना लिहितोय, पण ते ऑन साईट वरती आलेले त्यांचे चेंज असू शकतात. काहींचे ॲक्युरेट भेटतील, काहींचे कमी जास्त भेटतील. 9 इंच जागेवर तुम्हाला 8.5 भेटेल, 8.25 भेटेल, 8.25 भेटेल, 9.25 इंच भेटेल. डिफरन्स म्हणजे जे काय व्हेरिएशन असणार आहे त्या लेंथमध्ये त्यात पण भेटणार आहे आणि हाईटमध्ये पण भेटणार आहे. 3, 3.5 इंच, 3.25 इंच, 4 इंच ह्याच्यामध्ये व्हेरिएशन असणार आहे. एका ॲक्युरेट मेजरमेंटची लाल मातीची वीट तुम्हाला मिळणार नाहीये. तुम्हाला जे काय सिमेंट ब्लॉक असणार आहेत जे आपण सिपोरेट ब्लॉक म्हणणार आहे बाकी ते तुम्हाला एकदम ॲक्युरेट साईजेसमध्ये मिळतील, एकदम MM मध्ये मिळतील. कारण त्याचे काय कॉम्पॅक्शन असणार, त्याला साईजेस त्याचे मोल्ड वगैरे तयार आहेत, एकदम त्याला कॉम्पॅक्ट करतात, तयार करतात आणि बाहेर काढतात. पण लाल मातीची वीट भाजल्यामुळं कमी जास्त त्याच्यामध्ये थिकनेस, त्याची जी काही विड्थ असणार आहे, त्याची हाईट असणार आहे किंवा लेंथ असणार आहे ती व्हेरिएशन असणार आहे, व्हेरिएबल असणार आहे. ओके, तर मग तुम्हाला ॲक्युरेटली साईज कधीच मिळणार नाही. त्यासाठीच लक्षात ठेवा ज्यावेळेस बांधकाम करतात लाल मातीच्या विटामध्ये ओळंबा फक्त एका साईडला लावला जातो, प्लंब फक्त एका साईडला लावला जातो. मग बघा जर मी अशी वीट दाखवतोय अशा विटांची प्लेसमेंट असणार आहे. तर ज्यावेळेस मी ओळंबा लावतोय आणि लाईन दोरी लावतोय, ओळंबा आणि लाईन दोरीचा वापर करून बांधकाम करायला लागतं, अपलिफ्ट करायला लागतं, त्याला वर घेऊन जायला लागतं. मग मला ह्या साईडला एका वॉलची ही आउटर साईड असेल, आउटर साईडला मी काय करतोय ओळंबा करतोय, इंटरनल साईडला मी ओळंबा करत नाही. आउटर साईडला मी लाईन दोरी पकडतोय, इंटरनल साईडला मी लाईन दोरी पकडत नाही. मग जे आउटर फेस असणार आहे बांधकामाचा त्या फेसला मी काय करतोय लाईन दोरी आणि ओळंबाचा वापर करून त्याला भिंतीला वरती अपलिफ्ट करतोय. मग आता तुम्ही बघाल कमी जास्त विटांची साईज असल्यामुळं आणि ॲक्युरेट साईज नसल्यामुळं काय असणार आहे, एक साईड जी असणार आहे इंटरनल साईड त्या विटा ज्या असतील त्या आत बाहेर निघलेले दिसतील. कुठेही जा बांधकाम बघा लाल मातीमध्ये केलेलं तुम्हाला सेम टू सेम फरक दिसून जाईल. मग एक फेस तुम्हाला प्लेन दिसेल, पण दुसरा फेस जो आहे तो बांधकामाचा तो तुम्हाला आत बाहेर दिसेल. का दिसेल?
म्हणजे सिंगल बॉन्डमध्ये बरोबर जे काही तुम्ही हे करताय सिंगलमध्ये 4 इंच थिकनेसची वॉल तयार करताय किंवा 6 इंच थिकनेस करताय त्याच्यामध्ये तुम्हाला हा डिफ्लेक्शन जाणून येईल. नवीनच्या ह्याच्यामध्ये आपण त्याला डिफ्लेक्शन जाणवता येत नाही कारण त्याला आपण तसं तयार करतो. मग आता हा जो काही तुमचा डिफ्लेक्शन आलाय म्हणजे हे जे काही तुमचा व्हेरिएशन आलंय कमी जास्तपणा असतो तर लक्षात ठेवा आपण हा प्लास्टरमध्ये नंतर कव्हर अप करतो. त्यामुळे आतल्या साईडला पण तुम्हाला कसं होईल प्लास्टर एकजीव दिसल्यासारखं दिसेल आणि ऑब्व्हियसली बाहेरच्या साईडला पण तुमचं एकजीवच प्लास्टर येणार आहे. तर लक्षात ठेवा तुम्हाला जर कुठला क्लायंट जर बोलत असेल की बांधकाम आत बाहेर दिसतंय तर सांगा त्याला विथ जे असते ती एका साईजमध्ये अवेलेबल नसते. आपण लाईन दोरी करताना फक्त एकाच कुठल्या तरी फेसला लाईन दोरी करतो आणि ओळंब पण एकाच फेसला करतो त्याच फेसला करतो ज्या फेसला आपण लाईन दोरी करतो. त्यामुळे जो आउटर फेस असतो कमी जास्त साईज असल्यामुळे काय असणार आहे विटांचे जे काय म्हणजे हे जे काय वॉलचं जे काय आत बाहेर दिसते तुम्हाला विट ती तशी दिसणारच आहे. म्हणजे हे 4 इंच होता चला ठीक आहे हे 4 इंच होतं हे 4.25 इंच झालं हे 3.5 इंच झालं. मग ऑब्व्हियसली तुम्हाला काय येणार त्याच्यामध्ये व्हेरिएशन येऊन जाणार थिकनेस ऑफ वॉलमध्ये. तर अशा प्रकारे लक्षात ठेवा काय असतं की बांधकाम करताना आपण जे काय ओळंब लाईन दोरी पकडतो लाल मातीच्या बांधकामामध्ये हा तुम्हाला व्हेरिएशनचा पार्ट येणार म्हणजे येणार. आता विट समजून घेतली. आता ह्या विटांची जी काय अरेंजमेंट असणार आहे त्या विटांच्या अरेंजमेंटवर आपल्याला काय समजून घ्यायचं आहे टाइप्स ऑफ बॉन्ड. तर लक्षात ठेवा 4 टाइप्स ऑफ बॉन्ड आहेत जे मेजरली यूज केले जातात. काय मेजरली यूज केल्या जाणारे 4 टाइप्स ऑफ बॉन्ड आहेत. मग कन्व्हेन्शनलमध्ये करायचे म्हणजे कन्व्हेन्शनमध्ये RCC असे तुमचं आणि लोड बेरिंग स्ट्रक्चर म्हणजे सॉरी कन्व्हेन्शनमध्ये तुमचे 2 टाईप आहेत एक RCC आणि एक लोड बेरिंग स्ट्रक्चर. लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला कुठल्या टाईपचं जे काही वॉलची थिकनेस होती ती घेतली जायची म्हणजे कुठल्या टाईपचा बॉन्ड वापरला जायचा त्या थिकनेससाठी आणि जे काही RCC वर्क आहे मग RCC मध्ये कुठल्या थिकनेसचे वॉल घेतात म्हणजे कुठल्या टाईप्स ऑफ ब्रिक बोर्ड वापरतात ते आपल्याला बघायचं आहे. मग आता आपण ते बघून घेऊया. हेडर साईड आणि स्ट्रेचर साईड ह्या 2 साईड तुम्ही विसरायच्या नाहीयेत बिलकुल. ह्या 2 साईड लक्षात ठेवायच्या. ऑटोमॅटिकली तुम्हाला बाकीचं जे काही हे असणार आहे म्हणजे जे टाइप्स ऑफ बॉन्ड आहेत ते समजायला सोयीस्कर पडतील कुठंही अडथळा येणार नाही.